सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार। आज 19 जून वार आहे गुरुवार। शेतकऱ्यांसंबंधीच्या पीक विमा अनुदान, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी या संदर्भातील महत्त्वाच्या ताज्या घडामोडी तसेच पुढील 8 दिवसांचा हवामान अंदाज बघूया सविस्तर। आजच्या काय आहेत झटपट बातम्या। शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता वापराच्या धोरणाला अखेर मंजुरी। 500 कोटींची तरतूद। 3 वर्षानंतर घेणार फेर आढावा। सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला ऐतिहासिक शेतकऱ्यांसाठी निर्णय। महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात आता AI क्रांती। महाअग्री AI धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी। 500 कोटींचा निधी उपलब्ध करून देणार। महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला डिजिटल करण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल। शेतकऱ्यांना होणार याचा मोठा फायदा। आणखी 450 कोटींच्या सिंचन प्रकल्पावरती गंडांतर। जलसंधारण महामंडळाच्या स्तरावरती प्रकल्प रद्द करण्याची प्रक्रिया सुरू। राज्यातील 903 जलसंधारण प्रकल्पाची शासकीय मान्यता रद्द करण्यानंतर आता अजून 450 कोटींचे प्रकल्प होणार रद्द। जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पूरस्थितीची शक्यता। कोकण मध्य महाराष्ट्राने जूनची सरासरी 16 दिवसात ओलांडली। घाट माथ्यावरती विक्रमी पावसाची नोंद। कोकणात 23 पर्यंत अतिवृष्टीचा इशारा। मध्य महाराष्ट्र विदर्भात मध्यम ते मुसळधार पाऊस, तर मान्सूनने 48 तासामध्ये 65% देश व्यापला। गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ 8% पेरण्या। सर्वत्र मोसमी पाऊस झाला सक्रिय। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला गेला आढावा। आगामी काळात पेरण्याला वेग येणार असल्याची सरकारची माहिती। 1 जुलैपासून ड्रोन उडणार नाहीत, सुरक्षेच्या कारणावरून निर्णय। अमरनाथ यात्रा मार्ग नो फ्लाय झोन करण्याचा सरकारचा प्रयत्न। विशेष सुरक्षा व्यवस्था देण्यासाठी सरकारने आता व्यक्त केली चिंता। सातारा सांगली महामार्गावरती बस विहिरीत कोसळता वाचली। तिघांना गंभीर दुखापत। 17 प्रवासी जखमी झाल्याची धक्कादायक माहिती आली समोर। संधी साधू भाजपसोबत कधीही जाणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले स्पष्ट। गेले त्यांची मला कधीही चिंता नव्हती, आजही नाही, शरद पवारांचं प्रतिपादन। महाविकास आघाडीसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यावरती ठाम मत। राज्यात वाढला जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव। सर्वसामान्य जनतेने काळजी घेण्याचं आवाहन। शासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना झाल्या सुरू। सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती। 1000हून अधिक रुग्ण आढळल्याची देखील केली चिंता व्यक्त। महाराष्ट्र कर्नाटकातून गोव्याला रोज 140 टन होतोय भाजी पुरवठा। पणजी, म्हापसा, मडगाव, वास्को, फोंडा प्रमुख बाजारपेठा। महाराष्ट्रातून त्या संपूर्ण राज्यांना होते सर्वाधिक मदत। केंद्राच्या कांदा खरेदीत स्पर्धात्मक दराचा अभाव। प्रति क्विंटल 1435 रुपये दर जाहीर। उत्पादकांमध्ये संभ्रम आणि संताप। सरकारविरोधात एकवटणार असल्याची माहिती। कृषीच्या अधिकाऱ्यांची चौकशी रखडली। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही गती संत। कंपन्यात गुंतवणुकीचे प्रकरण। चौकशी सुरू असताना त्या अधिकाऱ्यांना कशी मिळते पदोन्नती। शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात तीव्र अशा भावना। महाराष्ट्रामध्ये आजपासून कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे। उद्यापासून मात्र पावसाची तीव्रता कमी होईल। मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात या भागात साधारणतः पुढील 5 ते 6 दिवस पावसाची तीव्रता कमी राहील। अधूनमधून स्थानिक वातावरणानुसार पाऊस राहील, मात्र मोठ्या पावसासाठी जूनच्या शेवटच्या आठवड्याची वाट पाहावी लागेल। हा होता महाराष्ट्राचा हवामान अंदाज। शेतकरी बंधूंनो,
आमच्या बातमीपत्रांसाठी नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या शेतकऱ्यांच्या घडामोडी ताज्या ताज्या मिळतील.